बोलतात, माननीय मुख्यमंत्री एक सिग्नल देतात, त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी याचा अर्थ काढायचा काय? याच्यातून राजकीय वळण एक वेगळ्या वळणावर म्हणजे वळण जे आहे ते वेगळं लागतंय असं वाटत नाही का? पण त्याला अर्थातच जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि नुसतं राजकीय. पवार साहेब पण एक मोस्ट सिनियर लीडर आहेत, त्यांच्याकडून पण मराठा समाजाच्या अपेक्षा आहेत, त्या अनुषंगानं काय वाटतं? नाही, अपेक्षा आम्ही पारदर्शकपणेच नेहमी काम केलेलं आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून. गेले 10 वर्ष अमोलदादा आणि मी खासदार आहे. अमोल आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललोही आहे या बाबतीत. हे सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ही करावी लागेल. आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा. जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले आहेत की आम्हाला ह्या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत. तुम्ही प्रस्ताव आणा, ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू. आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येईल, आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे 300 होते, आज NDAचं सरकार आहे. हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सरकार असलं तरी आमची सहकार्याचीच भूमिका राहील. आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलं आहे. कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा, परंतु हा आंदोलनामधून ते पुढे येत नाही किंवा पक्षाचे जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते पण ते मुद्दा उचलून धरत नाहीत. मूळ जो कळीचा प्रश्न जो आहे तो कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आहे, सगळ्यात जास्त मी बोलले पार्लमेंटमध्ये. ते पण मी इथे तिथे बोलत नाही. आता मागच पार्लमेंटमध्ये बोलले. आणि हे हा प्रश्न ते नाही मला माहिती कोण काय बोलतं. नाही, मी अकाउंटेबल आमच्या संघटनेबद्दल. बाकी काय काही लोकशाही आहे बघा, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. कारण का आम्ही दडपशाहीवाले नाही. आम्ही काय विरोधात बोलला म्हणून इन्कम टॅक्सची नोटीस CBI ED असल्या भानगडी आम्ही कधी सत्तेत असल्या तरी केले नाही. 70 वर्ष आमचा हिशोब काढतात, तेव्हा असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारही नाही. ही आमची संस्कृतीच आहे. की तुम्ही ज्या ज्यावेळेस संसदेमध्ये प्रश्न मांडता त्यावेळेस तुमच्या पतींना नोटीस निघते, आयकर विभाग असेल वेगवेगळ्या विभागाची, आता देखील निघाली आहे का त्याची नोटीस? आणि काय कालच आली आहे आणि कालचं बोलल्यामुळे आज कदाचित परत लव्ह लेटर येईल. आम्ही त्याला नोटीस नाही म्हणत, आम्ही त्याला प्रेमपत्र म्हणतो. नाही, पहिलं मराठी उद्या ना, एक राऊंड मराठी करू. विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलायचं म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये हो, आपली आहेच ना, तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. कारण का आपलं एक्सटेन्शन, आपल्या तारीख 28 नोव्हेंबर आहे. हां, त्याच्यामुळे 10-15 तारखेलाच मतदान होईल किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर. हो, पण आम्हाला दिल्लीत, मला अमोलदादांना आठवत असेल, दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायचे. केंद्रातलं सरकार, केंद्रातलं नेते महाराष्ट्रात येतात, मोठे नेते, पण आरक्षणावर चकार बोलत नाही. याला गुण असं की महाराष्ट्रात राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. काही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि जे दिल्लीवर नाही येतात आणि बोलत नाहीत त्यांना विचारांना दौऱ्यावर येतील तेव्हा प्रश्न. आरक्षणाचा तोडगा काय? प्रस्ताव द्यावा सरकारने. आमची सगळ्यांबरोबर चर्चा करायला आणि मार्ग काढायला पूर्ण तयारी आहे.